शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल. बारामतीत पवार विरोधात पवार या दोघांनी इंडिया महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचा निर्णय केलेला आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचं याबाबत त्यांनी दोघांचं मी 11 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये चांगलं अस्तित्व आणि चांगली संघटना आहे. त्यात बीड, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, वाशिम, सोलापूर, माढा, बारामती या मतदारसंघात त्यांचे चांगली संघटना आहे. त्या सर्व प्राध्यापक कुमार कांबळे यांना आपल्याशी नेतृत्व करण्याची विनंती आहे. मी पवारसाहेबांच्या सोबत 3 बैठका झाल्या. त्या एका बैठकीला आमचे पाटील साहेब होते. आमचा निर्णय झाला. एवढं सांगलीच्या जागेबद्दल एवढं व्हायचं कारण काय? पंतप्रधान पद जाईल म्हणून सांगितलं लावचाला सांगली जागा मागितली. सांगली संजय राऊतांनी प्रेसमध्ये सांगितले ती जागा झाली तर पंतप्रधान धक्का बसला. सांगली पूर्वीपासून महत्वाचीच आहे, पण इतकी पण महत्वाची आहे का की एवढं काय सांगलीच्या उमेदवारासाठी इश्यू केलेला आहे? संजय राऊत 3 दिवस इथं थांबतात तेवढ्यासाठी त्यांना जिथं उमेदवार जाहीर केलेले आहेत तिथं लगेच त्यांनी जाऊन सगळीकडेच जाऊन आलेले आहेत. इथंच नाही, सगळीकडे ते गेलेले. त्यांना कोणाकोणाला त्यांनी भेटले मला माहीत नाही, पण मी हे जगतापांना भेटले मला कळलेलं आहे. आणि अच्छा, घोरपडे नाही. आणखीन कोणाला भेटले? साहेबांना तुम्हाला पण भेटले वाटतं? नाही, मला कोण लय लहान माणूस आहे, मला कोण असं का? कोणाला भेटले? तुम्हाला कधी भेटले? मी इकडे नव्हतोच. मग कुठे भेटले मला? नाही, दोघांना माहित नाही. इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यापैकी कुठेही ते भेटलेले नाही. मुंबईतही भेटले ते आमची अधिकृत मिटिंगमध्येच भेटले, खाजगी भेट नाही झालेली. राजकारणामध्ये महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ 32 ते 33 जागा आजच निवडून आल्यात अशी परिस्थिती आहे. एक 8-10 ठिकाणी लढत आहे. मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगळ्या पक्षाची तोडफोड करणं, पक्षफोडीला बहिष्कार करणं, भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे, त्यांचा पाठिंबा घेणे, या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे. आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल. कुणी किती मोठी भाषणं केली, किती मोठ्या सभा झाल्या, तरी लोकच वाट बघतायत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची. आणि हे मला पदोपदी दिसतं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल. बारामतीत पवार विरोधात पवार यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगली जिल्ह्यात चालू आहे. आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करत नाही तोपर्यंत सांगलीत येणार नाही अशी एक चर्चा सुरू आहे. तर नेमका एक तुम्हाला सांगतो, राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील आणि वरून म्हणत असतील हे काय वेळ झालेले आहेत, आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं, हे त्यांना वर सांग. आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतरावदांनी मला हेच सांगितलेलं. आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय, सुरुवात करतोय, पुढं जातोय, तर लोकांना नवी पिढी आली आहे. इथल्या किती लोकांनी, त्या 2 श्रेष्ठ नेते होते दोघंही, पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितलं आहे? फार कमी. आता नवीन पिढी आलेली आहे, नवं राजकारण आहे, नव्या पद्धती आहेत.
टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, लोकांचा ॲप्रोच बदललेला आहे, लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे, लोकांशी संपर्क ठेवणं, आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे. मागं काय होतं, 40 वर्षापूर्वी काय होतं आणि 50 वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाही आहे. जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत, आपले प्रश्न कुठले सुटले आहेत, म्हैसाळ योजना पूर्ण कशी करायची, टेंबू योजनेचा 6वा टप्पा पूर्ण कसा करायचा, या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे, सांगली महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्यावर बोललं पाहिजे. इतिहासावर बोलून भविष्याच्याकडं लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही. चला, अर्ज मागे काढून घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. 47 ठिकाणी जागा वाटप होतं, बऱ्याच ठिकाणी दोन्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.